मुंबईमधून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबईमध्ये महिनाभरात एकूण 902 झाडं उन्मळून पडली, तर 1251 फांद्या तुटून पडल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये 367 झाडं उन्मळून पडली, तर खासगी क्षेत्रामध्ये 524 झाडं पडली आणि त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। यावर्षी पावसाळ्यामध्ये झाड अंगावर पडून तिघांचा मृत्यू झालाय, तर चेंबूर येथील दुर्घटनेमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून एका शाळकरी मुलाचा जीव गेला आणि त्यामुळे पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका होते। या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालामध्ये अधिकाऱ्यांना निर्दोष सोडल्यावरून सत्ताधाऱ्यांनीच प्रशासनाचा अहवाल फेटाळलेला आहे आणि त्यामुळे झाडं व फांद्या पडण्याच्या दुर्घटनांचं गांभीर्य आता वाढलेलं आहे। सविस्तर तपशील प्रतिनिधी शिल्पा नरवडे देत आहेत। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहरातील जी झाडं आहेत त्यांची वृक्ष छाटणी केली जाते। मात्र यावर्षी जर आपण पाहिलं तर जुलै महिन्याच्या पहिल्याच पावसाळ्यात जी झाडं उन्मळून पडली त्यावरून मुंबई महानगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। सध्या जर आपण पाहिलं तर महिन्याभराचा जो कालावधी आहे त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र असेल, गृहनिर्माण संस्था असतील, वसाहती असतील किंवा इतर खासगी मालमत्ता ज्या आहेत हे 902 झाडं ही उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत, तर 1251 फांद्या ह्या तुटून पडल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर 367 झाडं ही उन्मळून पडलेली आहेत, तर खासगी क्षेत्रामध्ये 524 झाडं पडली। त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटणीवरून आता मुंबई महानगरपालिकेच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्याच पावसाळ्यामध्ये पहिल्याच आठवड्यात झाड अंगावरून पडल्याच्या तिघांचा मृत्यू मुंबई शहरातल्या झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये चेंबूरची जी घटना आहे ती अतिशय मन हेलावणारी घटना होती, कारण त्या घटनेमध्ये शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची ही घटना घडली होती। मात्र पालिका प्रशासनावर आता मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागलेल्या आहेत। सत्ताधारी देखील टीका करतायत, विरोधक देखील टीका करताना पाहायला मिळतात आणि चेंबूरची जी घटना होती त्या चौकशीच्या अहवालात अधिकाऱ्यांना निर्दोष देखील सोडल्यावरून सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचा अहवाल फेटाळलेला आहे। त्यामुळे झाडं फांद्या छाटण्याच्या ज्या दुर्घटना आहेत त्याचं गांभीर्य वाढलेलं पाहायला मिळते। मात्र आता मुंबई महानगरपालिका प्रशासन आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे ह्या दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।